बातमी लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठा स्फोट झाला आहे। स्फोटानंतर लाहोरमधील औद्योगिक क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पाकिस्तानातल्या लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हा मोठा स्फोट झालेला आहे। स्फोटानंतर लाहोरमधल्या औद्योगिक क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो किती भीषण हा स्फोट होता। या स्फोटानंतर संपूर्ण धुराचे लोट या परिसरामध्ये पसरले। लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हा मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे। तर आपण पाहतोय पाक मधले 4 एअरबेस नष्ट केल्यानंतर आता तिथल्या औद्योगिक क्षेत्रावर हे मोठा परिणाम याचा होणार आहे। औद्योगिक क्षेत्रात हा मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे। लाहोर मधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय TV9 मराठीवर। पाकच्या लाहोर मधल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हा स्फोट झालेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा गोंधळाचं वातावरण आहे। नागरिक या ठिकाणी गर्दी करतायत। कशा प्रकारे हा स्फोट झालेला आहे त्याचं सर्च ऑपरेशन इथल्या यंत्रणेकडून सुद्धा सुरू आहे आणि इथे नागरिक सुद्धा जमलेले दिसतायत। एकूणच कशा प्रकारे या पूर्ण भागाचं नुकसान झालेलं आहे त्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकतोय। इथे लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटानंतर इथे नागरिक यांच्यामध्ये गोंधळाचं वातावरण होतं। पाकिस्तानच्या 4 एअरबेसवर इथे स्फोट झालेला आहे। त्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा हा मोठा स्फोट झाल्याची ही माहिती मिळते। रात्रीच्या 3च्या सुमारास रावळपिंडी आणि इतर काही 3 ठिकाणी हे स्फोट झाले होते आणि त्यानंतर पंजाब प्रांतातल्या रहिमियार खान या ठिकाणी सुद्धा एअरबेसवर स्फोट झाला आणि आता औद्योगिक क्षेत्रात जे लाहोरमध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा हा स्फोट झाल्याची माहिती आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। लाहोर पुन्हा एकदा मोठा स्फोटानं हादरलंय। सध्याची महत्त्वाची बातमी लाहोरमधून पाकिस्तानातलं लाहोर हे आता पुन्हा एकदा मोठ्या स्फोटानं हादरलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला होता। पाकनं जर आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत तर भारताकडून प्रत्युत्तर दिलं जाईल असं वारंवार भारताकडून सांगण्यात येत होतं। तरी सुद्धा पाकच्या या कुरापती सुरूच होत्या आणि वारंवार ड्रोन हल्ले केले जात होते पाकिस्तानकडून। त्यामुळे भारताला प्रत्युत्तर द्यावं लागलंय आणि बऱ्याच ठिकाणी खरं तर मोठे स्फोट पाकिस्तानात काल झालेले आहेत। लाहोर पुन्हा एकदा स्फोटाने हादरलंय। मध्यरात्रीपासून लाहोरमध्ये भीषण स्फोटांची मालिका सुरू असल्याची माहिती आहे। तर भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी स्फोट झालेले आहेत। अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सेनेनं हाणून पाडलेला आहे। तिकडे पाकिस्तानातले मोठमोठे आवाज सुद्धा आपण यातनं ऐकतो आहे। लाहोर पुन्हा एकदा मोठ्या स्फोटानं हादरलेलं आहे। मध्यरात्रीपासूनच लाहोरमध्ये भीषण स्फोटांची ही मालिका सुरूच आहे। औद्योगिक क्षेत्र असेल, काही एअरबेस असतील, काही ठिकाणं असतील, त्या ठिकाणी हे स्फोट झाल्याचं आपण पाहू शकतोय। लाहोर पुन्हा एकदा या स्फोटानं हादरलेलं आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये यामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। तर आपण पाहू शकतो स्फोटानंतर हे धुराचे लोट या पूर्ण परिसरामध्ये पसरलेले होते। नागरिकही या ठिकाणी भीतीच्या छायेत आहेत। बऱ्याच वेळा हे स्फोट झाल्याची माहिती आता मिळते आहे। मध्यरात्रीपासून लाहोरमध्ये हे भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे। दरम्यान आपण पाहतोय भारतावर पाकनं जरी आरोप केलेला असला तरी सुद्धा बलुचिस्तान आर्मीकडून सुद्धा पाकिस्तानमध्ये स्फोटांची मालिका सुरू आहे। स्फोटांचा प्रयत्न बलुचिस्तान आर्मीनं सुद्धा केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काहीच वेळामध्ये संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे। 10:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। भारतानं या ठिकाणी प्रतिहल्ले केल्याचंही कळतं आहे। पाकिस्ताननं ज्यावेळी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भारतानं हे हल्ले हाणून पाडण्यासाठी काही प्रतिहल्ले केले आणि त्यातच औद्योगिक क्षेत्र जे लाहोरमध्ये आहे त्या क्षेत्राचं नुकसान झाल्याची सध्या माहिती मिळते। मध्यरात्रीपासूनच खरं तर लाहोरमध्ये भीषण स्फोटांची मालिका सुरू असल्याची माहिती मिळते आहे। पाकिस्ताननं अनेक वेळा शस्त्रसंधीचं सुद्धा उल्लंघन केलं। बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूंनी उरीमध्ये सुद्धा गोळीबार करण्यात आला। त्यानंतर ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, ड्रोननं हेरगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। एवढंच नाही तर फतेह नावाचं मिसाईल सुद्धा डागण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला आणि त्यालाच उत्तर देताना भारतीय लष्करानं जोरदार या उत्तराला उत्तर दिलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, लाहोरमध्ये सकाळपासूनच ड्रोन हल्ले होत असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येते। लाहोर स्फोटांनी हादरतंय तर दुसरीकडे ड्रोन हल्ले सुद्धा त्या ठिकाणी होत आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी आपण लाहोरमधून पाहतोय। सकाळपासूनच लाहोरमध्ये ड्रोन हल्ले झाल्याची माहिती